भाषेमध्ये सध्या काही नव्यानं सुरू करणं हा मोठा पराक्रमच आहे. कारण मराठी जगते की नाही अशा स्थितीपासून अरे मराठी जगते की नाही उसळी मारते हे दाखवणारं त्यांचं कर्तृत्व आणि त्यामुळं मी त्यांचं कौतुक करते, अभिनंदन करते आणि अभिमानानं सांगते की मी त्यांच्या अंकाची लेखिका आता आहे आणि राहील. त्याच्यामागे विजय वैद्य नावाचा एवढासा पण थोर कर्तृत्वाचा आणि निष्ठावंत मनुष्य त्याच्या मागे उभा आहे. विजय जेव्हा माझ्या घरी आले तेव्हा मी म्हटलं, विजय वैद्य इथे आहेत ना, तिथे विजय आहेच, तिथे काही कमी पडणार नाही आहे. एक पत्रकार काय करू शकतो याचं एक सुंदर उदाहरण अगदी जातिवंत आणि जिवंत म्हणजे विजय वैद्य. त्यांना मी आज अनेक वर्ष ओळखते आणि त्यांना माझ्याविषयीची आपुलकी म्हणजे मी 16 वर्ष आदिवासी मुलांसाठी काम केलं आणि त्या भाषेमध्ये सध्या काही नव्यानं सुरू करणं हा मोठा पराक्रमच आहे. कारण मराठी जगते की नाही अशा स्थितीपासून अरे मराठी जगते की नाही उसळी मारते हे दाखवणारं त्यांचं कर्तृत्व आणि त्यामुळं मी त्यांचं कौतुक करते, अभिनंदन करते आणि अभिमानानं सांगते की मी त्यांच्या अंकाची लेखिका आता आहे आणि राहील. त्याच्यामागे विजय वैद्य नावाचा एवढासा पण थोर कर्तृत्वाचा आणि निष्ठावंत मनुष्य त्याच्या मागे उभा आहे. विजय जेव्हा माझ्या घरी आले तेव्हा मी म्हटलं, विजय वैद्य इथे आहेत ना, तिथे विजय आहेच, तिथे काही कमी पडणार नाही आहे. एक पत्रकार काय करू शकतो याचं एक सुंदर उदाहरण अगदी जातिवंत आणि जिवंत म्हणजे विजय वैद्य. त्यांना मी आज अनेक वर्ष ओळखते आणि त्यांना माझ्याविषयीची आपुलकी म्हणजे मी 16 वर्ष आदिवासी मुलांसाठी काम केलं आणि त्या